माझ्या रोहितरावांचं नाव नाही. सुनबाई, माझ्या पोरापासून जरा लांब राहा बरं का. पूजा व्हायची आहे. अजून सगळं काय व्हायचंय. पाहणं हलणार ना. नवरा मुलांनी नाव घ्यायचंय. भाजीत भाजी मेथीची, तिची माझी केमिस्ट्री एकदम वंडरफुल. तिची माझी केमिस्ट्री एकदम वंडरफुल. मोनिका माझी किती ती ब्युटिफुल. नवरी बाई, आता तुम्ही नाव घ्यायचंय. उष्णता वाढली खूप, यांनी आणली कुल्फी. उष्णता वाढली खूप, यांनी आणली कुल्फी. राहुल रावांसोबत काढते आज सगळ्यांसमोर एक सेल्फी. तो आता होतं ना तुमचं. नवरा मुलाचे आई वडील या समोर या, समोर या, नाव घ्यायला या. तरी ऐका बरं का. तुमच्यासारखा राग नाही पाहिला मी कुठं. तुमच्यासारखा राग नाही पाहिला मी कुठं. तो तुमच्यावानीच हाय गोड, म्हणूनच मला हाय आनंदाची ओढ. घेऊ का मग? या ना. दूर नदीच्या पल्ल्याड आहे माझं गाव. दूर नदीच्या पल्ल्याड माझं आहे गाव. स्नेहाचं नाव घेतो मिष्टीचा राव. नवरा मुलाला मामा मामी आहे का नाही? का मामाच मोकळा हिंडतोय. मामा मामी या नाव घ्यायला. नाव घ्यायचं का? हा मग. वडाला वांग पिंपळाला शेंगा. वडाला वांग पिंपळाला शेंगा. त्याचं नाव घेतो टांग टिंग टिंगा. रामलिंगाच्या पिंडीला फूल वाहते वाकून. अथर्वरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. नमस्कार मंडळी, जय मल्हार. जय मल्हार जागरण पाटणी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे तुमच्या समोर सादर करत आहे जागरण घोटे जागरण घोटे. आपण इथे का आलो माहित आहे ना? तर आपला राहुल आणि मोनिकाचा जागरण गोंधळ यांचा आत्ताच नवीन शुभविवाह झाला आहे. या निमित्ताने जागरण गोंधळाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. त्यामुळे एकत्र आलो. पाहुणे मंडळी खाली बसून घ्या. तर करायची का मंडळी जागरणाला सुरुवात? ताई साहेब, ओ ताई साहेब, तुमचे 5 पाहुणे बोलवा तळी भरण्यासाठी.
बूट घालून आला बरं का चांगली माझातलेली प्रॉपर्टी हा मग माझ आपलेली प्रॉपर्टी आहे ना नाही ह्या माट्याला कोणी पोरगी दिली असती हा असाच गावात बोलणं थिंडला असतं अरे तुमच्या शेतीचं आंदोलन करत नाही तसाच गावात बोलणं थिंडतोय आपल्या ड्युटी तरी काही शान आहे का उगाच आपण आलं बसलाय म्हणून बसलाय दाजी बशी ये आता ये थोडस आमच्या मुरळ्यांसोबत नाच थोडी ये बाबा ये आमच्या मुरळी सगळं थोडी कमाल आलो मुरळी बाई जया घेऊन आपल्या ड्युट्याला करायची मग सुरुवात बसा बसा देव वेडा झाला कशी नवरा अगं बाबू काय नसलंय हा सुनबाई तर खुश आहे जसं काय तिच्या पावलांनी घरात मागचं आयुष्यच उधळून गेलंय बघा ज्याला सासरा सासू यांच्याबद्दल बोलताना बाण ठेवत जा तुलाच ना बाई सगळ्या महिला मंडळाला सांगतो आता परत म्हणशील "चालायला वागा, चालला मलाच बोलायला." तुमचा काय अधिकारच नाही मुळात सासू सासऱ्याला बोलायचा तुझा खिलाडी आणि तू पळायचं आजीबाजांच्या मध्ये पडायचं नाही महिला मंडळ विनोद समजू नका शहाणी माणसं मरत पत्करतात अपमान पत्करत नाही आणि संकट कोणावर येतील अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार भेटला तुम्ही उभ्यानं चपात्या करायला लागला चांगल्या चपल्या घालून चपात्या करायला लागला उभ्यानं जेवायला लागला तुम्ही लय विद्वान नाही झाला पण कोणत्या तरी आईने त्याला 9 महिने कुशीत आणि 3 वर्ष दूध पाजले ना 20 वर्ष सांभाळले असा कोणत्या तरी आईचा ध्यान आणा त्या मुलाचा पहिला मंडळ महिला मंडळ आपण जशी आपल्या आई बाबाची काळजी घेतो ना तसं प्रत्येक महिलाने सासू सासऱ्याची काळजी घेतली ना तर प्रत्येक घरात हा आनंदच राहणार प्रत्येक घरात आनंदच राहणार वाईट वेगळं राहण्याची वेळ येणारच नाही चला आता कोणाला बोलवायचं बाबू मुरळी मुलाच्या वडिलांना विनंती आहे की आमच्या मुरळी सोबत एक डान्स करायचा आहे
कोणाचा बाप पण लय रंगीला दिसतोय बाबा. दुसरं पत्र शंकराला, शंकराच्या पार्वतीला. तिसरं पत्र भैरवाला, भैरवाच्या जोगेश्वरीला. चौथं पत्र चंद्रमाला, चंद्रमाच्या चांदणीला. मला रिपुणा झाला हळद लागली. पाचवं लिहायचं, मान द्यायचा मान. आई काही चुकलं असेल तर सांगा. दर रविवारी नवरी आणि नवरदेवानी खंडोबाला नारळ फोडायचं. तुमचं आयुष्य सुख समृद्धीचं जावं हीच खंडोबाच्यांनी प्रार्थना करते. आता बाई काही त्याची चुकीचं झाली नाही ना. पुढील 5 वर्ष हसत जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू ठेवावा आणि खंडोबाला एक बकरू कापावं अशीच खंडोबाची चरणी विनंती. आई, तुम्ही माझ्या सगळं होईल पण याच्यात कधी दुरावता येणार नाही ना. नाही, कधीच नाही येणार. दरवर्षी खंडोबाच्या जाऊन या. नवरा मुलगा जेजुरीला गेलता का? आई मी आजची कधी होणार? लवकरच पुत्र प्राप्तीची तुम्हाला गोड बातमी भेटल. वर्षातच. सोडा. पाचणी या, मांड्याला पाचणी या. एक 5वं पत्र पांडवाला, पांडवाच्या द्रौपदीला. सहावं पत्र विठोबाला, विठोबाच्या रुक्मिणीला. सारे आले लग्नाला, हळद लागली, हळद लागली बाणाई तुला. लागली बाणाई तुला. मलारी पिवळा झाला, हळद लागली, हळद लागली बाणाई तुला. मलारी पिवळा झाला, हळद लागली, हळद लागली बाणाई तुला. पुन्हा बनवला झाला.